कोणी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा. आता नभ्यो गर्भवासा म्हणजे काय तर न भिणे तर कोण भेलं नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज कधी भेले नाही बरं का. पवन महाराज कधीच भेले नाही. विठ्ठल कोण भेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज कधी भेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्याची उडी नागडी शिंबडी पूर एकत्रित केली. त्यांच्या हातामधील टिका फावडं फेकून दिलं. त्यांच्या हातामध्ये ढाल समशर दिलं. तिकून तानाजीनं साथ घातली की राजा उडवायची. राजा सुलतानी सत्ता साध उडवायची. अरे तरण्या बाण पोरांचा वेश पूर्ण व्रत असणाऱ्या बाजी पासलकरांचं अंतकरण भरून आलं. आणि भरलेल्या अंतकरणानं बाजी बोलतात की पुराणो आजपासून जगायचं झालं तर शिवराजांकरता जगायचं आणि आजपासून मरायचं झालं शिवराजांकरता मरायचं. बेल भंडार हातामध्ये घेतला. रायरेश्वराच्या पिंडीवरती गेले आणि एकच जयघोष झाला. हर हर. हे माईक मध्ये म्हणले बाकीचे काय पाकिस्तानातलेच काय माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा हर 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 महादेवाची ललकारी घुमली. आणि ललकारी घुमत असताना एक एक प्राण छत्रपती शिवाजी महाराज जिंकत होते. एक एक प्राण जिंकत असताना सातारा प्राण जिंकल्याच्या नंतर कोल्हापूरच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज गेले. आणि कोल्हापूरच्या दिशेने गेल्याच्या नंतर पन्हाळगड नावाचा किल्ला आहे. त्या पन्हाळगडावरती 1200 मावळे होते. आणि गडावरती पहिलं संकट आलं होतं सिद्धीचोहर नावाचं. गड सोडणं काळाची गरज होती. अरे आताच कुठेतरी जय भवानी, आताच कुठेतरी जय शिवाजी, अरे आताच कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अरे आताच कुठेतरी हर हर महादेव, अरे आताच कुठेतरी महाराष्ट्रातील जनता कुण्या कुणाने नांदत होती. तेवढ्यामध्ये गडावरती संकट आलं सिद्धीचोहर नावाचं. गड सोडणं काळाची गरज होती. धोधो धोधो पाऊस पडला. पुसटीचा गुरु ढासळला. राजांच्या कानावरती बातमी गेली राजा पाऊस पडला. राजा पुसटीचा गुरु ढासळला. ठिकाणचं सैन्य कमी झालंय. राजाच्या बुद्धीनं प्लॅन केला. गडावरतून 2 पालख्या काढायच्या. पहिल्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतील. दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी बसल. पण आता प्रति शिवाजीची गरज छत्रपती शिवाजी महाराजांना होती. बहिर्जी नायकांना तो पोरगा शोधला होता. त्याचं नाव होतं शिवा नावी. अरे एका नावी समाजाचं रक्त मराठा समाजाकरता कामी आलंय. अरे एका धनगर समाजाचं रक्त मराठा समाजाकरता कामी आलंय. अरे स्वराज्य कुणाचं आहे? स्वराज्य शेतकऱ्यांचं आहे. अरे स्वराज्य कुणाचं आहे? स्वराज्य बहुजनांचं आहे. स्वराज्य कुणाचं आहे? हे 18 पगड जातीचं आहे. त्याला जाती जातीमध्ये वाटण्याचा कधी प्रयत्न करू नका महाराज. शिवा नावी छत्रपती शिवाजी राजांसमोर गेला. गेल्याच्या नंतर म्हटला राजा द्या तुमची भवानी, राजा द्या तुमचा सेला, राजा द्या तुमचा मुकुट. अरे शिवा हे घालून तुला जिथं जायचं नाही शिवा, तिथं तुला परत यायचं नाही. अहो जातो की राजा लक्षात ठेवा राजा. 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरतो राजा. जातो की राजा. त्या शिवजीच्या सामन्यामध्ये त्याची पालखी पाठवण्यात आली. त्याची गत्त झाली. 3500 गरीब छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागे लागलं होतं. गजापूर नावाचं गाव आहे. त्या गजापूर नावाच्या गावाला एक पावनखिंड आहे. आता पावनखिंडीमधून 2 माणसं येतात. 2 माणसं जातात. इकडे लक्ष द्या. त्या पावनखिंडीमधून 2 माणसं जातात. 2 माणसं येतात. बाजीप्रभू देशपांडेंनी पालखी थांबवली. आणि पालखी थांबवल्याच्या नंतर राजांना म्हटला राजा घ्या मुजरा. बाजी कशासाठी मुजरा? राजा पाठीमागून 3500 गनिमीत आहे. राजी शिवा नावाची बद्दल झाली. राजा पाठीमागून 3500 गनिमीत आहे. तुमची भवानी बाहेर काढा. यशवंतराव सुरेंचा मालिकराव सुरेंचा वेडा पडला विशालगडाला. तुमची भवानी बाहेर काढा. त्यांचा पराजय करा आणि गडावरती जाऊन 5 ठोकांच्या फेऱ्या लावा. मित्र बाजी लढतोय राजा. जा राजा. त्याला मैत्री म्हणायची महाराज. राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजा लाख मिळलं तरी चालतं राजा. लाखाचा पोशिंदा चांगला पाहिजे. याला मैत्री म्हणायची महाराज. मित्र नेहमी सांगत असतो बघा याला मैत्री म्हणायचं. आयुष्यामध्ये असे काही दोस्त मिळतात त्यांच्यामुळे आयुष्याची वाट लागते. आणि आयुष्यात असे काही दोस्त येतात त्यांच्यामुळे आयुष्याची वाट सापडते. म्हणून मी नेहमी सांगत असतो संगत करायची असेल तर चांगली करा. संगत करायची असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखी करा. मरताना सुद्धा भागीदारी करता येईल. अरे संगत करायची असेल तर सरजा शंभूराजेसारखी करा. मरताना सुद्धा आपला मित्र भागीदारी मागतोय अशी मैत्री करा महाराज. राजा जा. विशालगडाला यशवंतराव सुरेंचा मालिकराव सुरेंचा वेडा पडलाय. त्यांचा पराजय करा. गडावरती जाऊन 5 तोफांच्या फेऱ्या लावा. जा राजा. नाही बाजी तुम्हाला यावं लागेल.
जा राजा निघून गेले. इकडे युद्ध सुरू झालं, सपासप युद्ध सुरू झालं. कुठून तरी भाला यायचा, त्या बाजीच्या अंगामध्ये लागायचा. कुठून तरी सरकन दिवशी तलवार यायची, त्याच्या अंगावरती लागायची. इंच जखमा त्याच्या अंगावरती झाल्या होत्या. इंच जखमा त्याच्या अंगावरती झाल्या होत्या. खाली पडायचा, पुन्हा उठायचा. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. खाली पडायचा, पुन्हा म्हणायचा आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. अरे शिदी जोहर म्हणायचा, क्या मराठा आहे, अरे क्या मावळा आहे, अरे का लढतोय. पण तेवढ्यामध्ये पोर्तुगीजाने याला बंदूक लावली. त्या बंदुकीची गोळी त्या बाजीच्या छातीमध्ये लागली. बाजी धरणीला पडला. पुन्हा म्हणायचा आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे आवाज? नाही बाजी. अशा विशालगडावरती पोहोचत झाले. रक्ताच्या थारोळ्यात हा बाजी प्रभू देशपांडे पडला होता. विशालगडावरती पोहोचत झाल्याच्या नंतर राजांनी 5 थोपा लावल्या. पहिली तोफ सांगत होती यावं बाजी, औषध तुमची वाट पाहताय. यावं बाजी, स्वराज्य तुमची वाट पाहताय. यावं बाजी, छत्रपती शिवाजी महाराज तुमची वाट पाहताय. यावं बाजी, मावळे तुमची वाट पाहताय. यावं बाजी, स्वराज्य तुमची वाट पाहताय. यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. पण तो बाजी त्याच तोफेंचा आवाज ऐकण्याकरता बाजीचे कान तळमळत होते. जगण्यासाठी नाही महाराज, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. मी नेहमी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जगण्यासाठी कधी स्पर्धा लागली नाही. आनंद महाराज स्पर्धा लागली फक्त आणि फक्त मरण्यासाठी. या जगाच्या पाठीवरती अनेक राजे झाले महाराज, जगाच्या पाठीवरती अनेक राजे झाले. पण प्रत्येक राजाच्या हातामध्ये तलवारे आणि एका हातामध्ये ढाले. पण या जगामध्ये असे 2च राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्या एका हातामध्ये तलवारे आणि त्याच्या पाठीवरती ढाले. त्यांना माहिती होतं, 350 वर्षापूर्वी त्यांना माहिती होतं की आपल्या पाठीवरती वार करणारा जन्माला येईल, पण आपल्या छातीवरती वार करणारा जन्माला येणार नाही. त्यांना त्यावेळेस 350 वर्षापूर्वी माहिती होतं. अरे काय मावळे होते महाराज. अहो छत्रपती शिवाजीराजांच्या एका मावळ्याचे हात लढाईमध्ये इथून तुटले होते कोपरापासून. छत्रपती शिवाजीराजांच्या कानावरती बातमी गेली. ते म्हटले आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. 400 मावळ्याची तुकडी घेतली. राजे त्याच्या गावामध्ये गेले. त्याच्या बापानं पाहिलं राजा आपल्या घरी येत आहे. बसण्याकरता सतरंजी टाकली. राजे त्या सतरंजीवरती बसले. पाणी दिलं, पाणी पिले राजे. पण थोड्या वेळाच्या नंतर त्या हात तुटलेल्या मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. तो रडायला लागला. राजांना विचारलं का रडताय? स्वराज्याच्या पालखीचे सुभेदार आहात तुम्ही, मानकरी आहात, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही, का रडताय? आम्ही तुमच्या घरी आलो आणि आम्हाला तुम्हाला बसण्याकरता सतरंजी टाकता आल्या म्हणून रडताय का? नाही राजा तुम्ही माझ्या घरी आलात, मला तुम्हाला बसण्याकरता सतरंजी टाकता नाही आले म्हणून नाही रडत राजा. पण ऐका ना राजा, या महाराष्ट्राचा जाणता राजा, या महाराष्ट्राचं छत्रपती शासन आज माझ्या घरी आलंय आणि त्या राजांना मुजरा करण्याकरता माझ्याकडे 2 हातच शिल्लक नाही म्हणून रडतोय राजा, म्हणून रडतोय राजा. काय मावळे होते महाराज, काय निष्ठा होती महाराज. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज असे घडले नाही. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये जिजाऊ मासाहेबांना त्यांना वाढवलं आणि पोटामध्ये असताना रामकथा, भागवत कथा, हरिपाठ, चांगदेव 65 संतांचे विचार, आध्यात्मिक विचार त्यांनी रुजू केला. म्हणून तर असा हिरा त्यांच्या पोटी जन्माला आला. म्हणून तर म्हणता येईल 9 मास 9 दिवस संपले. 9 मास 9 दिवस संपले. एक टाळा. 9 मास 9 दिवस संपले, टाकी जिजाई मंद पाऊले. वा, नंतर म्हणता येईल कधी 9 मास 9 दिवस संपले, टाकी जिजाई मंद पाऊले. सुईनी नदी पूर्ण जाणली. पूर्वीच्या काळामध्ये बाळातपण करण्याकरता सुई नसायच्या, तिला ताई असं म्हटलं जायचं. पण आताच्या काळामध्ये हॉस्पिटल आली आणि डॉक्टर लोक आले. 9 मास 9 दिवस संपले, टाकी जिजाई मंद पाऊले. सुईनी नदी पूर्ण जाणली. सुईनी नदी पूर्ण जाणले, खास दरवाजे बंद झाले. खास दरवाजे बंद झाले, वैद्य
सुरू लागले काय भूषण मुलगा झाला म्हणून तर म्हणता येईल आला आला शिवाजी आला 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 शिवाजी आला अरुणोदय झाला आला शिवाजी आला अरुणोदय झाला योग समजाला मराठ्यानं करारे छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी राजांना 58 जातीचे मावळे असतात घेतले वाण घेतला मार घेतला कामार घेतला कुमार घेतला माती घेतला पिले घेतला सगळे मावळे घेतले होते आणि एक एक किल्ला आपल्या ताब्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घेतले आणि एक एक किल्ला सर करत असताना राजांनी पहिला किल्ला जिंकला त्याचं नाव आहे तोरणा एक एक किल्ला एक एक मावळा आपल्या स्वराज्यामध्ये घेत होते आणि सगळे किल्ले आपल्या ताब्यामध्ये घेतल्याच्या नंतर राजे सिंहासनावरती विराजमान झाले आणि त्यावेळेस राजांनी सांगितलं जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा वीर शिवबाचा शंभू राजाचा जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभू राजाचा शौर्य सरसरले रोमन गुजरात स्वाभिमान शिवाजी राजा शिवाजी राजा राज्याचा राजा शिवाजी राजा राज्याचा राजा मुद्रा हा माझा शिवाजी राजा राज्याचा राजा मुद्रा हा माझा सोसले ते हाल त्यानं सोसले ते हाल त्यानं सर्वांना विनंती आहे 10 मिनिटं आपलं कीर्तन आहे हा सर्वांनी हात टाळी वाजवायचे हात वर करायचे टाळी वाजवायची
राजेंची जयंती जवळ आली. राजेंच्या जयंतीला डीजेच्या तालावर काय नसतं. अरे नाचायचं असेल छत्रपती शिवाजी राजेंच्या विचारावरती नाचा. मराठाला त्याची फोटो राजांनी काढली. दुसरा संघ महाराष्ट्रावरती आला होता शक्ती जोहर नावाचं. त्यावरती राजांनी तुरी दिल्या होत्या. एक टाळी हा एक साथ. आणि दुसरा संघ महाराष्ट्रावरती आलं होतं. बडी बेगम साहेबांनी दरबार भरवला. आणि त्या दरबारामध्ये सांगण्यात आलं कोण नाही का छत्रपती शिवाजी महाराज या होता. अरे सुवर्ण तत्वावर सुवर्ण ताट होतं. सुवर्ण ताटामध्ये पैजाचा उडा होता. आणि त्या पैजाचा उडा अफजल खान गेला. त्याने पैजाचा उडा उचलला आणि त्याने सांगितलं मै लावून छत्रपती शिवाजी महाराज जिंदा या बोलतात. अरे अफजल खान त्याचं नाव होतं. अफजल खानाची पहिली स्वारी पडली पंढरपूरला आणि खानाची दुसरी स्वारी पडली होती तुळजापूरला तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. खानानं गोंधळ घालत होते आणि खानानं तुळजाभवानीची मूर्ती जात्यामध्ये भरण्याचं काम केलं. आणि गोंधळाच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं आणि गोंधळाने साकडं घातलं.